नमस्कार, आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे वटपौर्णिमा। हा व्हिडिओ थोडा लेट पोस्ट होत आहे कारण नेटवर्क इश्यू होता, त्याच्यामुळे मी अपलोड नाही करू शकले। तर माझी गावाकडची वटपौर्णिमा आहे, तर आमच्या गावचं हे लोकेशन आहे। तर या सर्वजण वडाची पूजा करून आलेल्या होत्या, तर आता आम्ही चाललोय। हे आमच्या गावातलं मंदिर आहे। जी डोंगर दिसते ना, तिथं आहे वडाचं झाड। खूप लांब आहे आमच्या घरापासून। आमच्या गावात एकच वडाचं झाड आहे। सर्वजण तिथेच जातात वडाची पूजा करायला। बघा, तिथून लेडीज यायला लागलेले आहेत। हे सर्वजण पूजा करून आलेले आहेत। मी आणि माझी आई चाललेलो आहोत। ह्या सर्वजण विचारतायत खूप लेट केला आहे, कधी आलाय। खूप छान असं लोकेशन आहे आमच्या गावातलं। बघा किती सुंदर वाटतंय। हे सर्वजण वडाची पूजा करून आलेले आहेत। इथं मंदिरमध्ये पूजा करतायत। तर आता मी आणि माझी आई चाललोय वडाची पूजा करायला। हे आहे वडाचं झाड, खूप मोठं आहे वडाचं झाड। खूप छान वाटतंय। असं कुणी येत नाही, पण वर्षातून सर्वजण इथे वडाला येतात। खूप छान वाटतंय। तर माझी इथे पूजा झालेली आहे। आता मी इथे 7 प्रदक्षिणा घालून घेणार आहे। आमच्याकडे अशी पूजा केली जाते। सगळीकडची प्रथा वेगवेगळी असते ना। हे वडाचं झाड डोंगरावरती आहे। खूप चालायला लागतं। मी आणि आई एकमेकीला हळदी कुंकू लावतोय। तोपर्यंत ही माझी जाऊबाई आहे आणि आमच्या गावातील आहेत लेडीज। तर आम्ही एकमेकींना सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतोय। वडाची पूजा झाल्यानंतर वडाजवळच हे मंदिर आहे। हे देवीचंही दर्शन घेतलं जातं। बघा खूप सुंदर असं लोकेशन आहे। हे डोंगरावरून केलेलं आहे। बघा किती आम्ही वरती आलेलो आहोत। आता आम्ही घरी चाललोय पूजा करून। अजून ये लागलेले वडाची पूजा करायला। घरातलं जसं काम होईल तसं येत आहेत। आता आम्ही चाललोय घरी। तर इथे आम्ही हे कोल्हापूरचं ज्योतिबा देवाचं मंदिर आहे, दत्ताचं मंदिर आहे। नंतर आम्ही इथे पूजा केली। तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।